हे तुमचं घर नवीन. वा 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 एवढं छान बांधून दिलं तुम्ही आम्हाला. मग आता लाडाची लेकरं म्हणल्या मस्त आहे बापू. आणि एक लक्षात ठेवा, मरलोय मी, रक्ताचं पाणी काय लय कष्टातून उभं केलंय. मस्त सांभाळा, लक्ष ठेवा. हो किती दिवस झाला इथं आला तू? आलता कधी पाणी पिणे काही कमी जास्त बघायला? रोज पाणी मारतोय राव. मी नव्हतं आलो, मी जरा कामात होतो ना. बाकीचेच काम बघा. भाड्याने आता म्हणलं लय दिवस झालं भाड्याने राहतात. तुम्ही नाही तर तुमची लेकरं तरी स्वतःच्या घरात राहते. पूर्ण नीट बघून घ्या. हो मामांजी, खूप छान आहे घर, मला आवडलं. मस्त एक काम करा आता, हा. मी ना ती प्लास्टरला गाऊन दिसायला आज येतो उद्या येतो. सिमेंटचं वाळूचं आणि त्या गाऊंडाचं नियोजन करू. आला नाही ते गौंडी? नाही ना. बर. आणि काय हाताखाली कमी जास्त पडलं तर इटा वाळू होता ना काय? नाही नाही तसलं कुठं एवढं वाटत. कोणाला सांगायचं आहे की नाही? ऐकतं पाहिजे राहायला व्यवस्थित आहे की नाही? हा पप्पा हं. ह्या दोन खुट्ट्या कशाला बांधलेत? लटकायला का? वैतागलो तर बाबूला फाशी घ्यायला. म्हातारपणी कटळलो. नाही तसं लटकायला नाही हो. असं अरे चौफळा माझ्यासाठी इथं. मग तू चौपाळ्यात बसून खाणार होती. मग? लाज नाही वाटणार काय तर बसून खायला? हा तुम्ही कमवलं की मी कमवलं? तुम्हीच कमवलं. आम्हाला लाज नाही वाटणार का आयतं बसून खायला? असं म्हणायचं होतं आम्हाला. जा बघा नीट नाटकात जाऊन जरा. हो हो बायका बघतील ना, बायांची काम आम्ही करायची. हो, जागा बघून ये. हो हो हो, हो हो. हा, घेते ना बघू. छान आहे. मस्त आहे. चल येऊ का? हा तुम्ही ती गौंडी बघा. हा गवंडी बघून येऊ का? हा. आणि एकदा बघून झालं ना ते साईडच्या सगळ्या इटा फिटा आहेत ना, सगळ्या एका जागेवर ढिगारा घाला. 8 रुपयाला गिट झाली. किती? 8. एक वीट 8 रुपयाला. टोटल किती विटा असतील इथं? बाबू बघा तुम्ही. 8 रुपयाला एक इट झाली. 8. आपल्याला काय झाट माहित नाही. मस्त बांधले. इथं डायरेक्ट आपण दरवाजा टाकू. हा. मोठा. मस्त मस्त. इकडे मस्त आहे ती. हा इकडं मस्त आहे. इकडं बाथरूम आहे ना. चोरायचं काय? बाथरूम चालू नाही झालं तर माणूस हा काय बसलाय. अरे बादली नाही गमेले धागा तू काय तू? मिस्त्री. कोण आहे? मिस्त्री. आणि काय तरी घेऊन बसलाय काय? हा? अहो मी बांधलंय. आमच्या बापाने बांधलंय. तू बांधलं म्हणजे कशाला खोटं बोलतो तू? कशाला आमच्या खोटं बापाने बोलतो? बांधलंय ते. मारायची काय कारण नाही. आमचं घर आहे ती. तुमचा बाप काय मिस्त्री आहे काय? नाही मग. अहो तुम्हाला काय बोलताय, कळतंय का? घराच काम केलंय त्यांनी, गवंडी आहे तो. येड्या डोक्याची. गवंडी? हा येऊ तर गवंडी. भिवंडी मला का? लय डोकं आहे, मला येड्या डोक्याची म्हणती. बाई काय बघा ती? मस्त छान आहे. काम करा. अरे बापरे, तुम्ही बाहेर व्हा. बाहेर व्हा तुम्ही. एकच बाथरूम बांधले वाटतं. एकच बाथरूम आहे. इकडे या. अहो पटकन इकडे या. अहो या आले का? अहो ही रूम आपली. आपली? कमून विचारा की. अगं, इकडं समोर ही रूम खिडकी मला आहे. आवडली. ही माझी आहे. जिद्द आहे तिथं चलतो. काय इथं तुम्हाला माहिती का? संडास बाथरूम आपल्या रूम मध्ये. हा का? अरे मग बरं आहे, रात्री ती माझी बघायला. रूम आहे. माझ्या इशाला येते. मामांनी मला परवा सांगितलंय. काय नाही इकडे मी घेणार काय आहे. माहिती का वहिनी? अरे तुझी जरी इस्त्री. नाही काय माहिती का वहिनी, मला कधी बी रात्रीची 2 ला 3 ला बघायला लागते. तू तुमच्या बाजून बांधून घ्या ना. मी मोठा आहे, मला ही रूम पाहिजे. मला बी रात्री कळली ती. मला बी मग ती मी काय करू? ऐकून सांगाय. आम्ही घेत असतोय. मी छोटा- ही मीच रूम घेणार आहे. काय काय नाही ती फॅशन बाज राहून तिकडे नाटक दाखवायची आम्हाला दाखवायची नाही. कुणाला बोलती? गावंडळ कुठलीशी, मूर्ख कुठली. तिकडे बाहेर कुणी कामाला यायचं नाही. निमार्द काम तसंच राहिलं आपल्याला. आणि हॅलो ऐका, तुम्ही कोण आहेत? मला दुसऱ्याने काम दिलंय. तुम्ही कोण आहेत? दादागिरी काय? आमचं घर आहे. हा, आम्ही नंतर भांडू पण ऐका आम्ही मालकी. सटका तिकडे. आहो ऐका चला ना आपण तवर किचन बघून येऊ. चला चला चल किचन बघायला पहिलं. ए ऐकून घ्या बर का. आता सगळ्यांनी तुला सांगलं मी. सांगते, तुला एकदा सांगितलं समजत नाही का? ती रूम मी घेणार आहे. मग आता तुम्हाला सांगते ना बाथरूम बसली रूम मला लागते. मी नाही जात बाहेर. माहितीये का तुला? बस बोला नाही ती बाहेर जात नाही. बरं, राहू द्या. तुम्हाला राहू द्या. तुम्हाला राहू द्या. किचन पसली रूम आम्हाला.
तुम्हाला नाही ती बी आम्हाला लागती हा, कसं काय? दोन लागते आले आता काय? काय? गच्चीवर झोपायचं का? आम्हाला 1 BHK पाहिजे कळलं का किचन आणि मामा 1 BHK काय तुम्हाला दिलंय का तुमच्या बापाने दिलंय का 1 BHK बापा बिप्पाच कोणाचं नाव काढते का? ऐका, गाडी ऐका, काय तरी ऐका, पण ऐका. करीन, कळलं का? मला सांगा नाहीतर झिपरीला धरून आपतील मी आता आणि ए, तुम्ही मला कशाला धरताय तिला? कोणाला धरू मग बायकोन तू बायकोन तू कोणाला धरू मी कोणाला धरू मी सांग तो काहीतरी कोणाला धरू? हा मग मी तुला बायको धरू का तुला बायको धरू का माझी बायको मला धरू देत नाही अहो तसं नाही म्हटलं म्हणजे भांडणं करताना आडवा म्हणजे धरा तिला तिला असं धरू तू मारती का हा असं बरं ऐका मी काय म्हणतो एक रूम तुमची तुम्हाला मास्टर बेडरूम पाहिजे ना तुम्हाला तर तुम्हाला एक रूम तुमची एक रूम आमची पण माझं ऐकून घ्यायचं काय म्हणते मी तर फोटो आमच्या दोघाचाच लागणार काय हा अरे एंट्री आमच्या इथून होणार बावळा तुला कसं कळत नाही तू म्हणजे वरती बांधाय सांग ना दुसरं फोटो आमचाच लागणार ऐका आम्ही बारकेत म्हणून सगळं सहन करणार असं नाही हा मी गावठी जरी असले ना तरी चालाक आहे मग तू चला काय तर वर बांधून घे ना बाई वरती कुठं भिंतीला फोटो लाव वरच्या त्या ह्याला स्लॅबला ही आमच्या इशाला येते असं म्हणते मी हा, होय मोठा हो, आहे. हा. तुमचा बाप का मेंटल आहे का डोक्यात गेलेला का काय त्याला कळत नाही का 2 लेख आहे तर वर 1 BHK खाली 1 नाही, BHK बाई, बांधायची बापूने एक काय- किचन मध्ये वाहिले वाहिले राहायचं कसं एका टॉयलेट मध्ये कसं आपण वापरायचं सारखं तुम्ही तुला मी कमी का मी कमी तुला नाही आहे. काय बापन शिकवलं नाही तुला टायमाला काजू बदाम खाल्ले नव्हते काय नव्हती असं खाल्लं होतं बटाटे अगं सगळं बांधून ठेवलंय बापून पण चांगलं चुंगलं मोठं आपल्याला घ्यायचं बाकीचं काय जे खराब असेल ते यांना देऊन कळलं का तुला आता कळलंय मला हा, तुमचा प्लॅन सगळा माहिती मला अजिबात भेटणार नाही इतर तुम्हाला. आडू हा. बाबूच आहे नुसता मेंटल कुठला ते काय नाही टॉयलेट ए बहिणी तू मेंटल तुझा भाऊ मेंटल तुझा कांदा मेंटल नाही, काय करताय नीट बोल जरा हो इकडे तुम्ही पण इकडे ए, काय ग काय असं राहते काय होतंय काय तुम्हाला हा काय होतंय काय होतंय तुला माझा अंत पाहायचा नाही हा? कसला नाहीतर जे अंत प्रकार पाहायचा? करू हाणीन मी. मला पण नाही येत कळलं का शांत बस आ तुला कळलं का कसं वागायचं, कसं बोलायचं मोठ्या माणसाशी बाबाला समजून सांगा नाही तर तुम्हाला दोघांना बी रिटीन मी आय आय बघा ही किती बाईला झालंय बघा टिकली लावून हिंडतय बघा बायकोचा बैल झालाय ते काय का होणार तुला काय करायचं काय का होईना माझ्या नवऱ्याला लावू ना बाकीच बोल ही तर ना माझ्या बापाने पैसे दिले 4 लाख रुपये मी काय कळलं का? सांगायचं नाही. विटा आणायला सिमेंट आणायला वाळू आणायला. ओ, तुला काय माहिती तुला गावातून बाहेर घरातून बाहेर निघायचं माहितीये का ऐका बघितलं का इटा आणायला पैसे दिल्यात हाय का यांच्याकडे दमडी अगं पण तुझा बाप तर गवंडी आहे ना आ? भाऊजी तुम्हाला माहितीये का माझ्या बापाकडे आता ना लय पैसे आहेत होते पण आम्ही कोणाला दाखवत मग नव्हते तुम्ही ते- तसं मामाला विचारा ना. त्याच्यामुळे खूप राहत होते झुडपात काय काय म्हणली झुडपात राहत होते का नव्हते बापरे किती वरडती अगं तुम्ही मला हात धरला मला हात धरून हातातील. मी ना हात मोडून हातातील. हात मोडला मग मी काय करू पकडायला पकडा ना. आवाज यायला घे. मला रिटक नाही बाई. ए भवानी सर पांढरे पाले कुठले तुला अक्कल आहे का निघ माझ्या घरातून बाहेर. निघ माझ्या घरातून. फेकून तू लागलेला आमच्या घराला घराला लागलेला. काहीतरी तुम्ही बोला ना माझी साईड घ्या ना जरा बाय बायचे भांडत माणसं पडत नाही धरा तिला विकस का धरू आम्हाला तुम्ही पण भांडू लागा ना म्हणजे तुम्हाला नाही राहायचं घरात तुमचीच हात आहे मी नाही राहणार नाही आता. मी चालली माझ्या माहेरी. सांग. माझ्या पांघरातलं ती. जा. मी का सोडू माझ्या सासऱ्यांमधले का सोडू अगं, माझ्या बापाने पैसे दिले 4 लाख ते बापाचं. उद्या मला नाही सांगायचं कळलं का एक गोष्ट सांगते इकडे. भाऊजी ही किती नालायकपणा आहे कळतोय का नालायकपणा आपण लहान आहेत का नाही आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे ते करतात बघा कोपऱ्यात गेले लाज वाटते त्यांना लाज वाटते हे असतील कोपऱ्याचा चालला असेल त्यांचं काहीतरी तुम्ही तर तसलेच आहे तो आपल्याला काय करायचंय कोणाचं काय चालतंय कोणाचं काय चालतंय देऊ. हा तू इकडे ये. तुला सांगतो मी कसं ना मध्ये नाही पडतो का? जेवढं तुला भांडता येईल ना जेवढं तुला हाणता येईल ना तेवढं हाण कशासाठी मी कसं हाणू ती मला नाही अगं ना तू भांडता मोठी आहे. येत तुला मला काय भांडता काय येत नाही ना भांडता येत ना म्हणजे काय मग ते सगळं त्यांचं होऊन जाईल माहिती का मला नाही माहिती अरे बोलते बापरे माहिती मग का? आपल्याला काही नाही का आपल्या देशाचं आपल्याला राहीन घांटिया घंट्या हा तुला नाही कळत घांटिया ते राहीन मग हा तुला सांगतो तू बघ तू बिंद भांड हारू नको
हारू तू जर नको. हरली ना तुला परत मग तुझ्या बापाकडे सोडून वाय त्याच्या आय, हाताखाली नको इटा ना. मार. हं. हे कशाला माझं बाप इथंच काम करते म्हणून सांगतो. अरे, मी तुम्ही एकदा सांगा ना गेलतो. आता इंजिनियर झालंय असा मोठा प्लॉट घेतलाय मुंबईमध्ये. इंजिनियर झाला पहिला गवंडी होता गवंडीतून इंजिनियर होता. असं बोलावं अरे तुझ्या बापाला बारा खडी येत नाही आई बी म्हणता येत नाही म्हणजे तुम्ही माझ्या बापाची इज्जत घालवायला बाबा लागले ना. आपल्या आपल्यात भांडणं नको मग तुला बी लिहिता वाचता येत नाही मला माहिती पण खोटं सांगितलंय ही शिकलेली म्हणून हा मला माहिती ते फाटक्या गावावर हिंडायची तरी मी तुला पसंत केलंय प्रेमात लग्न केलंय ना हा तुम्ही तसं हे म्हणून ना राहू दे आता ते का? भांडायचं बघ आधी आता राहू दे भांडायचं. नको मूड मला मूड मध्ये दरवाजे बी नाही रूमला हा नको नको चल. हा, चल बरं मग. तुम्ही थोडं थोडं नाही नाही माझी मी साईड फक्त घ्या. हा तुझी साईड घेतो बापरे चाल बाई पुढे मला भांडता येत नाही किंवा तुम लढो हम कपडे सांभाळते ठीक मग कोणाचे कपडे काढू नको तिथे फक्त भांडण करते मग म्हणून या अगोदर हा, म्हणून असते. ऐका मी काय म्हणते हे यायच्या अगोदर आपला बिछाना इथं पडला पाहिजे प्लास्टर झालं की रात्रीचाच. उद्या कुठे या कचऱ्यात आणून काय टाकता मागे पडते का तो बी फटकावण्यात तिला बघा आता बसाडून नुसती खाऊ मोठी झाली बघ ना काय कपडे घालून आली तुला काय स्टाईल बघ म्हणतोय मसाडा नुसती खाऊ मोठी झाली ताकद आहे का नाही तुझ्यात तुम्ही फटकाव तिला तुम्ही मला चिडून दिले आता आता बघा बघा तिचं नाक नाही चिपिलो ना तिथून पुढं काय बघून आले तुम्ही काय काय मग काय 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 मग काय ते आम्हालाच देणार आहे. मामांना आम्ही फोन लावला होता. मामांना आता बोलवून घेतले. माम म्हणलं ती रूम तुला बाथरूम कडची आणि किचन कडची पण तुला म्हणले त्यांना वर बांधून देऊ तिच्या बापाने पैसे दिले तर असं बोललं आहे का नाही हा असं बोलले. इतकं इतकं भारी बोलले मामांजी तुला तर ना तुझ्या झिंगा तुला ना मी बापाशी उलटी पालटी करते तू कसं काही नाही राहते तीच बघते मी बी तुझा ना सगळा आपण कशाला काय करते मग माझ्या हातात उचलून दाखवा फक्त मार 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 मी पण लय डेंजर आहे धरा म्हणले तिला. मला बघ तू मला राग आला ना बघ मला राग आला ना मग मी माझा मामा पोलिसात आहे एवढं लक्षात ठेवायचं असू दे मग हा मी बी कायद्याने लढन मी काय म्हणते मी ना लग्न झाल्यापासून तुमचा रागच बघितला नाही. तुमचा राग कसा आहे बघू ना त्यातला मला राग बघायचं तुला हा भांडणं करा. मला राग बघायचं तुला आत्ता भाई गेली तुम्ही मला राग बघायचं तुला तू ऐकणार नाही का असं नाही ऐकणार का तू त्याला सांग का मी कोणी सांग त्याला मी कोण मला राग किती त्याला बघितलं का बघितलं तुम्ही म्हणला माझा राग दाखवा ना मला काय भीती वाटते. अगं मी कोण आहे ते सांग काय रे बाळा? तू लहान आहे बरं का पहिलवान आहे ना आता बघ माझ्या नवऱ्याचा राग तुला दाखवते. आता बघ तासात बघ. थांबा तुम्ही थांबा तुला माहिती आहे ना मी ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन आहे मी पाडला पाडला पाहतो तरी असलं तरी हे काय बायांगत करते असं अय्यो, नीट व्यवस्थित असं मग ठीक आहे बघितलं का मी म्हणलं होतं का नाही माझ्या नवऱ्याच्यात किती दम आहे काय कसं झालं काय दम दाखवला काय नाही आता बरं जर मला राग आला मी जे सांगितलं तेवढं पाहिजे मला असं सांगतो तू तू काय मध्ये येते काय हा तुला आता तू भांड ना तू बायांची बायांनी भांडायचं असतं मला सांग भांडती सांग अगं भांडा नाही मारित ती अगं नाही मारित नाही आता मी आता तर मारितेच मी. ही काय घाबरती का मी काय घाबरते का? ही बी ब्लॅक बेल्ट ही बी कराटे चॅम्पियन आहे हा कुठला कराटे बॉक्सर चॅम्पियन बॉक्सिंग मी चॅम्पियन तुला तरी येते मी काय म्हणते ती रूम मी घेतली काय ती रूम मला पाहिजे हा मग आता तू मामांची आले ना मामांसोबत बोल सारखं सारखं अगं भांड तू भांड मग त्याचं ऐकत नाही तू भांड भांड तिला ती दोन ए, बावळट! मला अगं तू भांडायचं बावळट! ना? मला तिकडे ती दोन तीन ठेव तिला ते घेऊन इकडे आहे मी इकडे मारलं भाई तिने मारलं तुला मारलं तिने मार 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 अजून मार मार अजून मार मार याला बी हाण मामांची मला ध्यान ठेवा म्हणलं जरा लक्ष मी नाही आम्ही प्लास्टरचं मामाचे भांडण
नव्हतं खेळत हे असं खेळत होतो एक कसं असं पावडं. जा मामांजी मी खरं सांगते तुम्हाला मी खरं सांगते ते काय झालं मला पलीकडची रूम आवडली तिथं टॉयलेट आहे आणि किचन पण पाहिजे मी काय म्हंटल हिला वरती बांधून द्या त्याच्यावरून भांडणं चालले तीच रूम पाहिजे मला बाकी रूम नको. भांडणं एवढे इकडे येतो काय सांगत होत तू माझ्या बापाने 4 लाख सांगत होते दिले म्हणून कोणी मी नाही म्हणलं असलं कोण कोणी म्हणलं? या कळलं तुझं बाप 4 लाख? मी कशाला म्हणली मी म्हणली का नाही आणि म्हणून मामांजी इथं काहीच नाही कशाला म्हणून? काय म्हणले माहिती का ती बी बेडरूम आमची आणि ही बी बेडरूम आमची आम्ही कुठं काय बाहेर झोपू किचन बी आम्ही काय नाही तुम्ही खर्च तुमचे पैसे बरोबर आहे 2 बेडरूमला आमचे भांडणं झाल्यावर मग ती त्या बेडरूम बापू. मी इकडे झोपन. हे पोर तुमचीच आहे का दोन्ही? आता काय सांगायची लोक लहानपणापासून आता लग्न करून दिले तरी माझ्याच भाषा मी काय म्हणलं बापू मास्टर बेडरूम घ्या तुम्ही बा आम्हाला ते मागची बेडरूम द्या. नाही मामा तरी बी नाही तसं म्हणते. नाही चालणार अजिबात नाही नको अरे थांबा. आम्ही समजूतदार का ते समजूतदार कोण समजदार मला कळलं आता. आता थांबा. बघितलं का लोक एवढी डांबर तिथं डोक्यात घालून मारते तिला. आई आजचाच कार्यक्रम हा अरे ए बॉक्स अरे थांब. मी कुठं काय आणलं तो? थांब एक मिनिट. तुम्ही ज्या घराकरता भांडताय ना ते घराला आहे ना बापून दुसरी बायको केली परत. बापरे काय तुला- करतो? तुला- ती नारकली आहे तर त्यांनी लग्न केलं आम्हाला. लग्नात बोलवायचं ना, नाही तर गुलाबजामुन तरी खाल्ले असते. गुलाबजामुन तुम्हाला काय काम धंदे करायचे तिकडे सेपरेट घ्यायचे नाही दोन भाड्याने राहायचं. ती माझ्या दुसऱ्या बायकोच्या बारकाल्या पोरांसाठी बांधले मला वाटलं बरं मामांजी मला एकच रूम चालेल एक नाही पाऊल सुद्धा मला जागाच नाही घरात राहण्यासाठी. मामांजी माझं ऐका ना मी तर हॉल मध्ये पण झोपन आम्ही दोघे दाखवून टाकू. हा इथं वापरा. तिकडे पटांगणात कुपी टाकाय तुम्हाला. नाही मामांजी ऐका की मी बारकी सून तुमची लाडाची सून आहे का नाही? चोर आहेत ना. चोर नाही पूर राहत बाबा माझी पहिल्या बायकोची. मला मारलं ना मालक मग अशी म्हणजे मला द्या ना एखादी रूम कुठे कशाची रूम आता तुमच्याच वांदे इथं राहायचे. लोकं दाट घेऊन हा, बरं मी काय म्हणतो हे ठेवायचं आणि तुमच्या दुसऱ्या बायकोच्या पोरांना तर ठेवा आम्ही वरती तंबू टाकून राहतो. मला ते वरच्या मधल्यात काय झालं वरचं बांधायचं ना. माझ्याकडे पैसे असले तर माझ्याकडे पैसे नाही तुवर बांधायला. मामांजी ताडपत्री मारून घेतो वर. एक दोघाला एक रूम हा. भांडणं केली की कधी बी खाली हा. तुम्ही वरून डायरेक्ट जिने बी नाही नाही. हा. एक रूम खाली यायचं आम्ही मग भांडणं एक रूम मध्ये वरून उडत यावं लागेल मग पंख लावा लागतील ना. कुठं भाडं भरती का मला? उतरायचं खाली सर. बापू नाही मग माझ्याकडे 2 साडे आहेत. तुमचा जीव ना बायको मध्ये ते आता मग याला ठेवित. आम्ही दिवसभर हॉल मध्ये राहतो संध्याकाळी रूम मध्ये जातो. हा पण ऐक ना तेवढं किचन मध्ये स्वयंपाक करून द्या मला. तुमची नवी आई आहे सवय झालाय ती 2 लेकरं परत तुम्हाला असू द्या आम्हाला बघू द्या ना. नंतर पूजाला बोलून तुम्हाला बरं मी काय म्हणतो बाबू हा. तुम्ही खरंच लग्न केलंय का? आणि मग तिला 2 आहेत पहिले ना. हो बरं आता तेवढं जरा लक्ष ठेवा. थांबव आता कारखाना. अजून एवढीच जागा आहे. जे बी अशी तुमच्यासारखे निघाले भांडकुदळे तिसरी हा परत तिला जाऊ. बापू तो नंबर लावलेला आपला अजून काय- Waiting ला आहे अजून. अजून काय थकलो नाही. तुम्ही काय करणार नाही. होय? मग तुमचा बाप लय चाबरा दिसतो. निघायचं दादा ऐका ना आओ निघायला का? नाही तुम्हाला आम्ही काय करतो आज जेवण करतो मस्त पण मला इथं राहून द्या. बापू एक काम करा ना तेव्हा ना जेवायला बनवू द्या जेवण बिवून करा काढून द्या. मी जाऊ का ते राहिलेलं? म्हणजे तुम्ही काय आमच्यात काय तेल होता आलात का आगीत मीठ टाका आलात का मिरची टाका आलात आता लहान लहान पोरं आहे, लहान लहान पोरं एवढं- कशाला आलात इथं कशाला आलात तुम्हाला बोलिलंय का कोणी का लहान लहान पोरं आहे, लहान लहान पोरं आहे. तुमचं नाव केलंय का नाही तर मी इथून जात आहे तर मी परत डोक्यात मारीन ना. मी आई एवढीच कर, तू वाटते की चालते? बापू काय कळत नाही तिला माहिती का? तुला तुझ्या बायकोला समजत नाही. मग ते कधी विचारलं का याला विठ्ठल पैसे कुठून आले लोखंडाला कुठून माझ्या आले? बापाने काय दिलं तुझ्या बापाने? ते नाही मला असं म्हणायचं होतं. सगळा कर्ज बापूने गेलाय. मग? हा म्हणजे आमच्या बापूंनी केलं असं म्हणायचं. निघांतो बापू जातो आम्ही टेरेसवर. चल. बरं मा म्हणजे मी काय म्हणते हा. यांचं जाऊ दे तिकडे तेवढं आपलं बघा राहायचं इथं. काय करला का नाही आम्ही जेवायला मागितलं थांबा ना मला काम आहे मैत्रिणीकडे जाऊन आले
आता नाही म्हणायची नाही तुम्ही माझी नंतरची बायको आहे ना तुम्ही बघितले ना तिच्याकडे बघत होता त्या कासली जप्ती यार काय सांगायची असली काय सुंदर करून आणली मग अहो ही बघ ना आतमध्ये गेले खुशाल आपल्या घरात आता काय करणार अख्खा घरला आम्ही कामाची मदत केली इथं. आता फक्त वाळून इटा उचलायची कामं दुसरं काय इथं मी करू लागते पण मला राहून देणार ना वर अगं चल आहे ते घालवशील. ते असले पोर कौर करायच्यासाठी यांना काय खरं नाही यांचं वालं. मला माहिती होतं ना या अशीच नालायक निघणार म्हणून दुसरं लग्न ना आपलं शेप पोरं आहेत ते. पोरं लय लहान आहे राव, मस्ती करून घरामध्ये. म्हातारा ती मोठाली होती हा. मग काय तुम्हाला हे काय सांभाळते सांभाळणारच नाही तुम्हाला कशी सांभाळली? यांच्याच घरात भांडणं लागले जाता घरामुळं. बरं, चला तुम्हाला दाखवतो मग चला करून द्या 6 महिन्याच्या आत द्या मला हो 100% 5 महिन्यात तुमचं पूर्ण